नमस्कार. आज आपण खूप छान विषयाबद्दल माहिती घेत आहोत, नाडी परीक्षण. नाडी परीक्षण स्वतःमध्ये एक अद्भुत विज्ञान आहे, सर्वांना माहिती आहे. आणि तुम्ही जे पाहत असाल आत्ता, एकतर नाडी परीक्षण तुम्हाला शिकायचं असेल, त्याबद्दल आवड असेल आणि दुसरे जे असतील नाडी परीक्षणाबद्दल थोडंफार माहिती असेल, अजून जाणून घेण्याची इच्छा असेल, तर तुम्हा दोघांचे खूप चांगल्या पद्धतीनं, सहृदय भावनेनं तुमचं स्वागत आहे. नक्कीच तुम्ही ह्या सीरीजमध्ये खूप काही अशा पद्धतीनं माहिती करून घ्याल, जी तुमच्यासाठी खूप छान वाटेल, चांगला अनुभव मिळेल आणि तो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि ही सीरीज सुरू करण्या अगोदर मी माझ्या गुरूंना वंदन करतो. त्यांच्या कृपेमुळेच मी आज तुमच्यासमोर हे सगळं काही बोलू शकत आहे. आणि जे काही मी आत्मसात केलेलं आहे, ते तुमच्यासोबत ॲज इट इज मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. नाडी चिकित्सा हे स्वतः एक विज्ञान आहे, तत्वज्ञानही आहे आणि अध्यात्मही आहे. फिलॉसॉफी, सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी ह्याचा त्रिवेणी संगम असलेले एक रोचक, अद्भुत आणि जीवन बदलवणारं अ, एक ज्ञान जे आहे, ह्या नाडी विज्ञानामध्ये आहे. सगळं काही बदलून जातं. आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रत्येक जीववस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला खूप चांगल्या पद्धतीने बदलतो. जर आपण नाडी चिकित्सेची व्यवस्थित अभ्यास केला, प्रॅक्टिस चांगली केली, तर हे सगळं काही तुमच्यामध्ये जेव्हा उतरत जाईल, तसं-तसं आपल्यामध्ये ती अनुभूती, तो सकारात्मक बदल दिसायला लागेल. तुम्हाला कुठलीही कुंडलिनी जागृती किंवा मेडिटेशन कोर्सेस करण्याची देखील गरज नाही. मोटिव्हेशनल सेमिनार्स पाहण्याची किंवा अटेंड करण्याची गरज असणार नाही. कारण सगळं काही तुमच्यामध्ये आहे. तुम्ही बाहेर शोधणारच नाही. हे जे काही विज्ञान आहे, ते खूप अद्भुत आहे. ही जी जर्नी असणार आहे, ती लाईफ चेंजिंग असणार आहे. इंट्रोडक्टरी सीरीजमध्ये तुम्हाला इतकं काही मिळेल, की ॲक्चुअल सीरीजमध्ये काय मिळेल याची तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही. कदाचित तुमचा असा पहिला अनुभव असेल, मी किंवा त्याला एक्झॅगरेट करत नाही. पण हा तुमचा खरंच असा अनुभव युनिक असू शकतो, जो कुठेच तुम्ही अनुभवला नाहीये. नाडी परीक्षांचा ह्या पैलूने तुम्ही कधी अभ्यास केला नसेल किंवा कधी पाहिलेलाही नसेल आणि जे प्रथम पाहत आहेत, ते तर खूप त्यांना आवडेल. खरंच तुम्ही शेवटपर्यंत ह्या गोष्टीसोबत ट्यून राहा. छोट्या-छोट्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून एक इंट्रोडक्टरी सीरीजमध्ये मधून मी तुम्हाला अवेअर करू इच्छितो आणि मग पहा तुम्हाला कसा कॉन्फिडन्स येतो तो. तर नाडी परीक्षण करण्यासाठी तुम्ही वैद्य असणं आवश्यक आहे का? बिलकुल असणं आवश्यक आहे. कारण वैद्य आहेत तर नाडी परीक्षण यायलाच पाहिजे. परंतु नाडी परीक्षण फक्त वैद्य लोकं, डॉक्टर लोकच करावं असं नाही. पॅरामेडिकल कोर्सेस करणारे नर्सिंग ब्रदर्स लोकं करू शकतात. स्वतः योगा कोचेस आहेत, योगा कोच आहेत, योगा ट्रेनर्स आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, हेल्थ काउन्सिलिंगमध्ये, पुन्हा वेलनेस सेक्टरमध्ये असणारे, पार्लर रन करणारे, ज्यांच्या घरी कुटुंब आहे, जी आई आहे, जे वडील आहे, जी आजी आहे, आजोबा आहे, काहीतरी स्वतःच्या हेल्थबद्दल जाणून घ्यायचंय किंवा नवीन काहीतरी शिकण्याची ज्यांना इच्छा आहे किंवा साधारण व्यक्ती आहे, असा कोणीही नाडी परीक्षण शिकू शकतो. फक्त त्यासाठी लागतं सातत्य, समर्पण आणि आस्था. कारण मी सुरुवातीलाच म्हणलेलं आहे, नाडी परीक्षण हे तत्वज्ञान पण आहे, विज्ञानही आहे आणि अध्यात्मही आहे. जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात, तेव्हा एक शक्ती स्वरूपामध्ये त्याचं प्रकटीकरण होतं आणि तो जो बदल होतो, ती जी अनुभूती होते, ती खूप अद्भुत आहे आणि हे सगळ्यांना मिळावं असं पर्सनली मला वाटतं. तर चला सुरू करूया, की आपण एक्झॅक्टली पॉइंटवर येऊ, की नाडी परीक्षण आहे काय? आणि तुम्हा सगळ्यांना उत्सुकता राहिली असेल, की मी वात, पित्त, कफबद्दल सांगणार आहे. वात, पित्त, कफ, वात ही सर्पनाडी असते, पित्त ही बेंडकाची नाडी असते आणि कफ ही हंसशी असते. सगळ्यांना माहिती आहे. अहो एवढंच नाही, वात, पित्त, कफ पुरती नाडी कधीच मर्यादित नाही आणि वात, पित्त, कफ हे एक प्रकारचे मॉनिटर्स आहेत, जे मेन पॅरामीटर्स आहेत, ज्यांच्यामध्ये असंतुलन दिसतो आणि आपण बऱ्यापैकी अंदाज बांधू शकतो. परंतु तुमच्या मनावरती झालेले परिणाम, आईच्या गर्भात असतानापासूनचे काही मेमरीज तुम्ही कॅरी करत असता,
त्याचा एक विशेष इम्पॅक्ट बॉडीवरती येतो. वेगवेगळे इमोशन्स वेगवेगळ्या ठिकाणी तुमची बॉडी कॅरी करत असते. त्याचा इम्पॅक्ट बॉडीवरती येतो आणि येणाऱ्या काही वर्षामध्ये तुमच्या शरीरावरती काय परिणाम होणार आहे, याचा देखील अंदाज तुम्हाला मिळतं. मनाचा, स्वभावाचा, शरीराचा, सेल्युलर लेव्हलवर काय घडतंय, ऑर्गन लेव्हलवरती काय घडतंय, सिस्टम लेव्हलवरती काय घडतंय, असंही सायंटिफिकली तुम्ही एक्सप्लेन करू शकता नाडीच्या माध्यमातून. तुम्ही एखादी गर्भवती महिला आहे, तर तिचा महिना कोणता चालू आहे, हे पण तुम्ही एक्सप्लेन करू शकता नाडी परीक्षणाच्या माध्यमातून. याच्याही पलीकडे जाऊन अजून खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. ती क्षमता ह्या नाडी परीक्षणाच्या विज्ञानामध्ये आहे. फक्त तुम्हाला ते घेता आलं पाहिजे आणि माझा प्रयत्न असा असतो, की जेवढी गोष्ट सिंपल लँग्वेज करता येईल, सोप्या भाषेत सांगता येईल, तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करतो. अगेन नाडी परीक्षण ही शब्दात सांगणं तितकं सोपं नाही आहे. ही एक अब्स्ट्रॅक्ट संकल्पना आहे, जी अनुभवल्या जाते आणि अनुभवातूनच ती पुढं पास ऑन होते. पण माझ्या परीने जेवढं चांगल्या पद्धतीनं शब्दामध्ये बांधता येईल, तेवढं मी बांधण्याचा प्रयत्न करतो. तर नाडी परीक्षण नेमकं काय आहे, हे समजून घेण्या अगोदर काही गोष्टी आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराचं फाउंडेशन आपल्याला समजलं, ह्या सृष्टीचं फाउंडेशन आपल्याला समजलं, की मग सगळ्या गोष्टी कनेक्ट व्हायला सोपं जातं आणि मग तुमचे प्रेडिक्शन तुम्हाला सोपे जायला लागतात. आता मी जे काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही जशास तसे ॲक्सेप्ट करा. जसं आपण गणितामध्ये काही गणित सोडवताना आपण म्हणतो ना, समजा याची किंमत x आहे, असं गृहीत धरतो किंमत माहीत नसताना. आणि तसं गृहीत धरून आपण स्टेप फॉलो करत जातो आणि आपल्याला उत्तर मिळून जातं. अगदी त्याच पद्धतीनं आता ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्या तुम्ही पहा, समजून घ्या आणि मग पुढं-पुढं तुम्हाला त्याचा समन्वय समजायला लागेल. यात ब्रह्मचैतन्याशी तुम्ही कसं जोडलेले आहात, ह्या गोष्टी पण तुम्हाला समजायला लागेल. माझा हेतू आहे, जसं माझ्याकडून करून मी आत्मसात केलेला आहे, जो दृष्टिकोन मी आत्मसात केलेला आहे, जी विद्या मी प्राप्त केलेली आहे, जेवढं काही मी पारंगत आहे, अजूनही मी शिष्य आहे, अजूनही मी नाडी शिकत आहे. मी असं म्हणत नाही की मला सगळं काही येतं. मी खूप अजून शिकतो आहे, खूप काही बाकी आहे. परंतु जेवढं काही मी आत्मसात केलेलं आहे, तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. चला तर मग आपण सुरू करूया. एक्झॅक्टली कुठून सुरुवात होते नाडी परीक्षणच्या अभ्यासाची. हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. लेक्चर सीरीज आहे. इंट्रोडक्टरी लेक्चर सीरीज आहे. तर याच्यामध्ये तुम्ही खूप काही गोष्टी जाणून घ्याल आणि तुम्हाला सेशन कसा वाटतोय हे कमेंटमधून जरूर सांगा. याने मला प्रेरणा मिळेल नवीन-नवीन पद्धतीने ॲक्युरेट इन्फॉर्मेशन, राइट इन्फॉर्मेशन सिंपल पद्धतीनं तुमच्यासमोर आणण्यासाठी. आणि राहिला प्रश्न माझ्या सांगण्याचा जो फ्लो आहे, तो थोडा स्लोच असणार आहे कारण मी तसाच आहे. मी फास्ट करून मला कव्हर अप करायच्या नाहीयेत. मला तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. तर बेस्ट राहील पेशन्स. नाडी परीक्षण पेशन्सनंच येतं, गडबडीनं येत नाही. ज्यांच्या मनामध्ये चंचलता आहे, त्यांना स्थिर होता येत नाही, ते कसं काय नाडी परीक्षण करू शकतील? असं समजा की तुम्हाला नाडी परीक्षण जर आत्मसात करायचं असेल, तर तो संयम तुम्हाला आजपासून ठेवणं अपेक्षित आहे. माझ्या गतीशी इन ट्यून होण्याचा प्रयत्न करा. हळू तुम्हाला आनंद यायला लागेल. तर आपला मुद्दा काय आहे? नाडी परीक्षण समजण्या अगोदरच्या काही संकल्पना आपण समजून घेऊ. ही जे काही आपण दुनिया पाहत आहोत, ह्या दुनियेच्या अगोदर असं काहीतरी आहे, जे आपण पाहू शकत नाही. जे तुमच्यात आणि माझ्यात, ह्या पेनमध्ये माझ्यामध्ये जेवढं काही डिस्टन्स आहे, याच्यामध्ये पण एक ब्रह्मांड अस्तित्वात आहे. फक्त आपल्या ह्या डोळ्यांना दिसत नाही, आपल्या ह्या बुद्धीला कळत नाही, एवढाच फरक आहे. याचा अर्थ असा नाही की ही गोष्ट अस्तित्वात नाही. बरोबर आहे? अगदी त्याच पद्धतीनं हे वर्ल्ड अस्तित्वात येण्या अगोदरच एक विशिष्ट प्रकारची एनर्जी, चेतना ही अस्तित्वात होती आणि ते आल्यामुळं आपली जे दुनिया म्हणतो आपण,
ते अस्तित्वात आहे आणि जेव्हा केव्हा याचं रूपांतरण होईल ते परत कशामध्ये होईल? एनर्जीमध्ये होईल. आता विज्ञान शाखेमधून असणाऱ्यांना माहिती असतं की ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. तिचं फक्त रूपांतरण होतं. त्याच्यानंतर आइन्स्टाईनचा रूल कोणाला माहित असेल नसेल, E इज इक्वल टू mc स्क्वेअर. म्हणजे त्यांनी काय म्हणतात, एव्हरीथिंग इज एनर्जी, मॅटर इज एनर्जी, एनर्जी इज मॅटर. म्हणजे जे काही वस्तू पाहताय हे मॅटर आहे, हे वस्तू आहे, तर हे हिच्यामध्ये पण एक एनर्जी आहे. आपण एक मॅटर आहोत, आपण एक पदार्थ आहोत, तर आपल्यामध्ये पण एनर्जी आहे आणि याच्यामध्ये बदल हे होत जातात आणि बदल होणे एक एनर्जीचा प्रतीक आहे. तर हे कसं आहे ते आपण समजून घेऊ. तर सगळ्यांना प्रश्न पडतो, खूप रिसर्च चालू असतात, वेगवेगळी मतं तयार होतात. ते म्हणजे आपली हे जे विश्व आहे, ही जी दुनिया आहे, कसं अस्तित्वात आलं असावं. मग बिग बँग थिअरी बद्दल वगैरे बोललं जातं. तसं आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी कपिला नावाचे ऋषी होऊन गेले आणि ते म्हणतात की मी आध्यात्मिक नाही, तर मी एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी पाहू इच्छितोय, मी फील करू इच्छितोय आणि त्यांनी तो तशा पद्धतीनं अभ्यास केला. त्यांनी कुठला दैववाद मांडला नाही, त्यांनी कुठलं अध्यात्माबद्दल वर्णन केलं नाही आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्यांचं नाव आहे सांख्य फिलॉसॉफी, म्हणजे सांख्य तत्वज्ञान. संख्यावर आधारित असं विज्ञान कशावर असतं ते तुम्हाला शब्दात मांडता येतं, जे सिद्ध करून दाखवता येतं. तर त्यांनी ते प्रमाणित करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये केलेला आहे. कपिला ऋषींनी त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात. तर हे सांख्य तत्वज्ञान आहे काय? त्यांच्यानुसार असं आहे की एक चेतना आहे, त्या चेतनेला त्यांनी पुरुष असं संबोधलेलं आहे आणि दुसरी एक चेतना आहे, ती आहे प्रकृती. हे दोन वेगवेगळे आहेत, ठीक. परंतु पुरुषच्या संपर्कात, सानिध्यात जेव्हा प्रकृती येते तेव्हा नवीन निर्मिती होते, असं म्हणणं आहे. तर पुरुष काय आहे, पुरुष काय असतो आणि प्रकृती काय असते हे पण जाणून घ्या. पुरुष हा अकर्मक असतो आणि प्रकृती जी असते ती सकर्मक असते. आता मी तुम्हाला काही ऍक्टिव्ह वेज पॅसिव्ह वेज सांगत नाहीये. पुरुष म्हणजे ही जी चेतना आहे ती कुठलंही स्वतः कार्य करत नाही, ती फक्त प्रेझेंट असते. परंतु तिच्या असण्याचा परिणाम मात्र आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. आता ही जी प्रकृती आहे पुरुषाच्या सानिध्यात जेव्हा येईल तेव्हा ती ऍक्टिव्ह व्हायला लागते, ती सदृश्य स्वरूपात यायला लागते. जसं की समजा आता फॅन फिरतो आहे, तर फॅन कधी फिरेल? बटन दाबल्यानंतर नाही, त्यासाठी लागतो करंट. जेव्हा करंटच्या सानिध्यामध्ये फॅन नावाची वस्तू जेव्हा येईल आणि मग तेव्हा त्याचं मॅनिफेस्टेशन तुम्हाला दिसायला लागेल, बरोबर आहे. म्हणजे एक कारक लागतो आणि विना करंटच्या जे काही आता इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीज आहेत, विदाउट करंट दे आर नथिंग, काहीच कामाच्या नाहीये. मग तसंच ही जी प्रकृती आहे खूप काही करू शकते, जसं की मशीन्स खूप काही करू शकतात, पण विदाउट करंट नथिंग. तसंच करंट म्हणजे चेतना आणि चेतना जेव्हा प्रकृतीला चेतना आपली प्रकृती जेव्हा चेतनेच्या संपर्कात येते, सानिध्यात येते, तेव्हा मॅनिफेस्टेशन होतं, प्रकटीकरण व्हायला सुरुवात होतं, ठीक आहे. तर काय आहे, तर हे पुरुष च्या सानिध्यात ही प्रकृती यायला लागते आणि हे सगळं तयार झाल्यानंतर मॅनिफेस्टेशन व्हायला सुरुवात झाली, म्हणजे प्रकटीकरण व्हायला सुरुवात झालं, सृष्टीची रचना व्हायला सुरुवात झाली असं सांगितलं जातं. आणि ह्या पुरुष एनर्जीला काय सांगितलेलं आहे, एक मिनिट, ह्या पुरुषला काय सांगितलेलं आहे, प्युअर कॉन्शियसनेस.
आता जे आपण पाहतोय ना, शुद्ध चेतना आहे आणि प्रकृती तुमची ही कारक आहे. हे बनवते, ती तयार करते. काय झालं असेल, तर हे सगळं होत असताना हे दोघं जेव्हा सानिध्यात आले, आता परत एक मिसकन्सेप्शन काढून घ्या. हे दोन्ही एकत्र आले म्हणजे मिलन झालं असं नाही. पुरुषाच्या सानिध्यात प्रकृती जेव्हा येते, मग जसं चुंबकाजवळ लोह येतो आणि मग ऍक्शन घडायला लागते. अगदी त्याच पद्धतीनं पुरुषाच्या सानिध्यात प्रकृती जेव्हा येते, तेव्हा पहिलं प्रकटीकरण जे झालं ते ओमचं झालं. आता ओम हा धार्मिक मानावा की मानू नये, हा वेगळा पर्स्पेक्टिव्ह झाला. माझं म्हणणं काय आहे, हे एक विज्ञान आहे. काय विज्ञान आहे? हे जर मी पेन खाली सोडली तरी खाली पडणार. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. बरोबर? म्हणजे सृष्टीचा नियम आहे, सायंटिफिक गोष्ट आहे. मग हे हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, जैन असो, कुठल्याही इतर धर्माचा व्यक्ती असो, कोणी सोडलं तरी खाली पडणार. अगदी त्याच पद्धतीनं हे पुरुष आणि प्रकृती जेव्हा एकत्र आले, सानिध्यात आले, तेव्हा मॅनिफेस्टेशन पहिल्यांदा कशाचं झालं? ओमचं झालं. ओम काय आहे? इट इज नथिंग बट, एक काय आहे तुमचा अ, उ आणि म. हे तीन अक्षर एकत्र येऊन ओम तयार झालं. आणि ज्यांना कोणाला हेल्थ इश्यूज आहेत, मेंटल इश्यूज आहेत, त्यांनी केवळ अ चा उच्चार 7 वेळा, ऊ चा उच्चार 7 वेळा, म चा उच्चार 7 वेळा झोपण्यापूर्वी असं जर केले, अ लेंदी, उ अ पेक्षा अजून जास्त लेंदी, म सगळ्यांपेक्षा जास्त लेंदी. समजा अ चं प्रोनाउन्सिएशन तुम्ही 4 सेकंद करत असाल, ऊ चा उच्चार तुम्ही 6 सेकंद करा, म चा उच्चार 8 सेकंद करा. अ, उ, म असं उच्चारण जेव्हा करता, त्यावेळेस जे काही व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, त्याचं पण मॅनिफेस्टेशन होतं. मग स्लीपिंग डिसऑर्डर असेल, इन्सोमेनिया असेल किंवा अदर कुठलेही डिसीज असतील, त्यातून रिकव्हरी होताना मदत होईल. एनर्जी लेव्हल वाढलेलं दिसेल, पोट साफ चांगलं व्हायला दिसेल. अशा खूप काही चेंजेस दिसायला लागतात. जे ओम करतात किंवा अ, उ, म करतात, त्यांना पण सेम रिझल्ट्स मिळतात. आहे ना? तर हे एक सायंटिफिक आहे, सायन्स आहे. ठीक आहे. ज्यांना ओम म्हणा वाटत नाही त्यांनी असं करून पहा आणि मग पहा कसे फायदे मिळतात ते. तर ओमची तयारी झाली. मग ओम तयार झाला, व्हायब्रेशन्स तयार झाले, कंपनं तयार झाली आणि कंपनं तयार झाली, की मग पुढं जे तयार झालं, आणखी एक अस्तित्वात आली, ती म्हणजे महद. जी गोष्ट अस्तित्वात आली, त्या गोष्टीचं नाव आहे महद. महद म्हणजे काय? महद म्हणजे ज्ञान. महद म्हणजे काय? ज्ञान. ठीक आहे. त्याच्यानंतर काय अस्तित्वात आलं? महदच्या नंतर अस्तित्वात आलं अहंकार. अहंकार काय आहे? अहंकार आहे एक जाणीव, समज. कशाची समज? मी आहे. म्हणजे मी अस्तित्वात आहे. आय एक्झिस्ट. मी एक समथिंग आहे. जेव्हा जीव अस्तित्वात येतात, जे कोणी आता जीव जेवढे आहेत, अगदी डोळ्याला न दिसणारे छोटे फुलपाखरू, मधमाशी, मच्छर, डास, जे काही आपण पाहतोय, त्यांना पण अस्तित्व आहे, मी आहे. जेव्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव होते, तेव्हा तर माणूस प्रपंच करायला लागतो. तेव्हा तर जीव फिरायला लागते, प्रजनन करते, खायला जातं, त्यांचे जे काही कामं आहेत ते सगळे करतात. जेव्हा अस्तित्वाची जाणीव होईल, तेव्हाच ते सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. बरोबर आहे? तसं प्रत्येक जीवमध्ये काय होतं? अहंकार निर्माण होतं. अजून एक गल्लत करू नका. इथं जो रेफरन्स आहे अहंकारचा, हा रेफरन्स नाही. इगो. इगो निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हनं आहे. अहंकार इथं मी असल्याची जाणीव आहे. अहंकार वाईट नाही. अहंकार अस्तित्वाचंच प्रतीक सांगते. आणि ज्या व्यक्तीला स्वतःमध्ये अहंकार आहे, अहंकाराची जाणीव आहे, मी असल्याची जाणीव आहे, तेव्हा मग त्याच्यामध्ये फरक पडायला सुरुवात होतो. तुम्हाला एक पुढं जाऊ अजून. याच्या पुढं काय तयार झालं? ठीक आहे.
अहंकारच्या नंतर जे तयार झालं ती तयार झाली बुद्धी. आता हे बुद्धी काय आहे? ही बुद्धी म्हणजे तुम्ही जे काही आतापर्यंतची माहिती कलेक्ट केलेली आहे, जमा केलेली आहे, ती आहे बुद्धी. आणि जे तुम्ही विचार करता, जे काही समज घेता, जे काही आपण या भौतिक जगातलं ज्ञान मिळवलेलं आहे, त्याला मी माहिती म्हणलेलं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय आलं तुमचं मन. ठीक आहे. आता मन आहे, एक 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 घटक तयार होतोय स्टेप बाय स्टेप. आपण बॉडी कशी तयार झाली म्हणतो, हे मिनरल्स व्हिटॅमिन्स जेव्हा एकत्र येतात, जेव्हा सेलचं डिव्हिजन होतं, एका पेशीपासून दुसरी पेशी बनते आणि मग शरीर बनायला सुरुवात होतं. हे मॉडर्न सायन्स आहे. आपलं पण सायन्स आहे, जे की खूप ॲक्युरेट, खूप सायंटिफिक आणि खूप प्रोफाऊंड आहे, खूप डेप्थ आहे. आणि याचं कोरिलेशन पण मी सांगणार आहे, आपलं जेव्हा शरीरावर आपण ॲनाटॉमीवर विचार करू याचा. तर हे गोष्ट तुम्ही समजून घ्या. हे आहे ओम, महत, अहंकार, बुद्धी, मन. आता मन आहे, तर आता इथून पुढे अजून शरीर आपलं आता धारण करत आहे. शरीर आपलं बनत आहे. कसं शरीर बनते बघा. मनाला जे काही अनुभव होतो, ठीक आहे. मनाला जे काही अनुभव होतो ते कुठून अनुभव होते? तुमच्या पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून होते. बरोबर. आता पंच ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत आपले? आपले डोळे, आपले कान, आपले नाक, आपली त्वचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपलं मुख. हे आपले पंच ज्ञानेंद्रिय. हे मन. तिथून आनंद मनाला हे कुठून मिळतं? आपण डोळे पाहिले, एखादं दृश्य पाहिलं, डोळ्यातून पाहिलं, कोणाला चांगलं वाटलं, मनाला चांगलं वाटतं, पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा निर्माण होते. ऐकण्याच्या बाबतीत हे पंच ज्ञानेंद्रिय, जिथून मन त्याचा भोग घेत असतो. ठीक आहे. त्याच्याही पुढे जाऊ आपण. आता हे मन, मनाला जोडलेले हे आपले काही तन्मात्रा. ठीक आहे. मनाशी जोडलेले तन्मात्रा. कोणते तन्मात्रा आहेत? तर हे जे तन्मात्रा आहेत, इथं मिळतं तुम्हाला रूप, इथं मिळतं तुम्हाला शब्द, इथं मिळते तुम्हाला गंध, इथं मिळते तुम्हाला स्पर्श आणि इथं मिळते रस. हे का असं सिक्वेन्स मध्ये दिले ते सांगतो. पंचज्ञानेंद्रियामध्ये काय सांगितलं? हे डोळे. आणि डोळ्याला काय दिसतं? आकृती दिसते, रूप दिसते. आता हे जे मन आहे ना, मन तर आता तुम्हाला बुद्धीजवळ कनेक्टेड आहे. तर हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, याला तुम्हाला अजून सोपं करून सांगेन. हे भौतिक सुखाच्या आउटर डोर परसेप्शन्स, म्हणजे भौतिक जगाचा अनुभव करून देणारे हे द्वार आहे, माध्यम आहे. जे काही आपण पाहतोय, जे बाहेरचं पाहतोय, भौतिक जगामधलं ज्ञान घेतोय आणि याचं अब्स्ट्रॅक्ट करणं, याचं फिलिंग घेऊन आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जे 5 घटक करतात, यांना म्हणतात तन्मात्रा. पंच ज्ञानेंद्रिय, पंच तन्मात्रा. हे पंच तन्मात्रा काय करतात? डोळे आहेत, परंतु त्याच्यामधले जे नर्व्स आहेत, जे ब्रेन पर्यंत घेऊन जातात त्याची इमेज, त्याच्यामधला तो चेतनाच जर गेली, त्याच्यातलं जर फिलिंगच गेलं रूप समजण्याचं, तर डोळे असून नसल्यासारखे आहे. सेम कान आहेत, कानाचे नर्व्स खराब झाले, शब्द कळणार नाहीत. नाक आहे, त्याच्यामधले जे काही नर्व्स आहेत, ओल्फॅक्टरी नर्व्स वगैरे, त्याचा गंध नाही घेऊ शकत, काहीच फिलिंग नाही. हे भौतिक जग आहे, हे इंटरनल जग आहे. हे इंटरनल जगाला जोडतं शरीराच्या आतल्या जगाला
आणि हे बाहेरच्या जगाला जोडतं. एवढाच फरक आहे. त्वचा, स्पर्श याच्यामधले जे टेक्टाईल नर्व्हज आहेत, स्पर्शिका जे आहेत त्वचेच्या, तेच जर काम करणं बंद केले, इंटरनल डोअर क्लोज, तर तुमचं ज्ञान क्लोज, बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. हे 5 तन्मात्रा तेवढेच महत्वाचे आहेत जेवढे पंच ज्ञानेंद्रिय. मुख आहे, टेस्ट बडच काम करणं गेलेत, काहीच कामाचा नाही. रसास्वाद आपण घेऊ शकत नाही, आपण कनेक्टेड होऊ शकत नाही, आपल्या मनाला त्याची अनुभूती मिळू शकत नाही. हे आउटर डोअर परसेप्शन आहे, तर हे तन्मात्रा आहे इनर डोअर परसेप्शन आहे. म्हणजे आतील ज्ञानाची अनुभूती करून देतात. शरीरामध्ये अनुभव पोहोचवण्याचं काम तन्मात्रा करते आणि हे भौतिक सुखाशी जोडते. इंटरेस्टिंग वाटतंय? आता याच्याही पुढे आपण जाऊया, की मन आहे, मनामध्ये हे झालं. त्याच्यानंतर अजून तुम्ही काय पाहता? तुमचं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी 90ची बॅच असेल त्या सगळ्यांना कळतं, की आपण शक्तिमान सिरियल पाहिलं होतं, बरोबर? तर काय होतं त्या शक्तिमान सिरियलमध्ये? शक्तिमान पंचमहाभूतांनी बनलेला आहे. कोणकोणते पंच महाभूत आहेत? आकाश, वायू, अग्नी, पुन्हा जल तत्व आणि मग पृथ्वी तत्व. पंचमहाभूतानं देखील आपलं शरीर बनलंय. आता आपल्या शरीराला ठोसपणा आलाय, बरोबर आहे? मग हे मनाची अनुभूती कुठे गेली? शरीरापर्यंत. हे सगळं एकत्र बनते, बरोबर? हे तुमचे पंचज्ञानेंद्रिय, तन्मात्रा, पंचमहाभूत आणि शरीरासोबत तुमचं मन जुडलं गेलं. अजून काय आहे तुमच्या शरीरामध्ये? तुमच्या शरीरामध्ये अजून आहेत गुण. हे कोणकोणते गुण आहेत ते पण जाणून घ्या. हे गुण कोणते आहेत? तर हे गुण आहेत सतगुण, रजगुण आणि तमगुण. सात्विक गुण, रजगुण आणि तमगुण काय असतात, त्याचा काय परिणाम असतो, यांचं काय इम्पॉर्टन्स आहे ते पण आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर आणखी जे तयार होतात शरीरामध्ये तुमच्या दोष. कोणते दोष? 3 दोष आहेत तुमच्या शरीरामध्ये. कोणते दोष? 3 दोष. वात, पित्त, कफ. हे तुमचं शरीर. आता हे जे तुमचे वात, पित्त, कफ, आता विचारायला, हे सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम इथं तुमच्या वात, पित्त, कफवर आहे. मग बाकींच्या बद्दल विचार केलाय का तुम्ही? मग इकडं बिघडलं तरी इकडे इम्पॅक्ट येतो, इकडं बिघडलं तरी इकडे इम्पॅक्ट येतो, इकडच्या देखील सिस्टम वरती, फाउंडेशन वरती इम्पॅक्ट झाला तरी पण इथं इम्पॅक्ट येतो. सतगुण, रजगुण, तमगुणामध्ये इम्पॅक्ट झाला तरी पण इम्पॅक्ट येतो. ह्याचे बारकावे जेव्हा समजतील आणि जेव्हा तुम्ही त्या नॉलेजच्या, प्रोफाउंड नॉलेजच्या डेप्थ मध्ये जाऊन पारंगत होता आणि कोणाला स्पर्श केल्यानंतर जे चेतना मिळते, जे तुम्हाला करंट जातं, त्यांचं सगळी काही जे काही स्कॅन होते बॉडी आणि तुमच्या डोळ्यामध्ये चमक येते, जे ज्ञान तुम्ही स्कॅन केलं त्यावेळेस तो जो पेशंट आहे, ज्याची तुम्ही नाडी पाहताय, तेव्हाच इन्स्टंट रिलीफ होतो तुम्ही बोलण्याच्या आत. हे इतकं जबरदस्त करंट प्रोड्यूस करणारं नॉलेज आहे. इथं जस्ट झलक आहे. ऍक्च्युअल मध्ये, डेप्थ मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला नॉलेजचा जो कॉन्फिडन्स मिळणार आहे, नाडी परीक्षण मधून जे घडणार आहात. आता आपण तुम्ही किनाऱ्यावरच आहोत, आपण जस्ट आपण पूर्ण तयारी करतोय मध्ये जाण्याची. जेव्हा जाल तेव्हा सगळं काय अद्भुत असणार आहे. अजून काय असतं? हे तुमचं जे आकाश, आपले वात जे बनलेलं आहे ना, तो तुमचा आकाश तत्व आणि वायू तत्व एकत्र येऊन वात बनतो. तुमचं पित्त अग्नितत्व आणि जलतत्व एकत्र येऊन बनतं. तुमचा कफ जलतत्व आणि पृथ्वी तत्व एकत्र येऊन कफ बनते. म्हणजे पंचमहाभूताच्या घटकामध्ये झालेला बदल हा देखील तुमच्या वात, पित्त, कफ दोषामध्ये असंतुलन निर्माण करण्याचं काम बनतं. तर हे जवळपास इंट्रोडक्टरी आहे. इंट्रोडक्टरी लेक्चरचा फर्स्ट भाग आहे. कसा वाटला तुम्हाला हा नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा.
आणि ज्यांना वाटतं की आपण नाडी परीक्षेचं अचूक, वैज्ञानिक आणि ज्या पद्धतीनं शिकायला पाहिजे त्या पद्धतीनं ज्यांना शिकावं वाटतंय, अशांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो मी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करा किंवा WhatsAppवरती मेसेज करून तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता. ठीक आहे? तर सगळ्यांनी काळजी घ्या. धन्यवाद.